हाय हॅलो नमस्कार. दुर्गा कदम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा आहे आपला मिनी ब्लॉग. तर आज आहे 6:30 वाजलेले आहेत, तर आम्ही चाललो आहे गोव्याला. आणि हा आहे नजारा लोणावळ्यामधला, कारण आम्ही चाललो होतो गोव्याला. आणि लोणावळ्यापासून पुण्यावरून लोणावळ्याला जाण्यासाठी आम्ही एक 7 सीट गाडी केली होती, आणि त्यांनी आम्ही चाललो होतो, कारण आम्ही 21 जणी होतो. आणि आम्ही ज्यावेळेस कल्याणला पोचलो त्यावेळेस खूप धावपळ. आम्हाला हे ट्रेन ते ट्रेन, हे ट्रेन ते ट्रेन, ह्या प्लॅटफॉर्मवर त्या प्लॅटफॉर्मवर असं झालं. तेव्हा मला व्हिडिओ बनवताच नाही आला, त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. ज्यावेळेस आम्ही कोकणाच्या पुढे गेले त्यावेळेस मला असं वाटलं की चला आपण थोडासा ब्लॉग घ्यायला चालू करावा. आणि मी ज्यावेळेस कोकणाच्या पुढे गेले त्यावेळेस ब्लॉग घ्यायला चालू केला. आणि असे खूप मोठे मोठे भोगदे येत होते. आणि एवढे मोठे मोठे भोगदे जास्त पण आपले तर भेटत नाहीत बघायला महाराष्ट्रात. आणि तिकडं खूप सारे भोगदे होते, असे 20-20, 25-25 मिनिटाचे असे मोठे मोठे भोगदे. आणि खूप अंधार, खूप भीती पण वाटत होती. पण असं भोगदा केलं एकदम छान नजारा, काहीतरी वेगळं. प्रत्येक भोगद्याच्या पुढे गेले की एक छान नजारा काहीतरी बघायला भेटायचा. आता असंच आम्हाला नजारा भेटला. ती माकडं, खूप सारी माकडं होती, खूप म्हणजे खूप खूप. आणि ती मला माहीत नाही की ह्या असं अगोदर एक ट्रेन थांबते, नंतर दुसरी ट्रेन जाण्यासाठी ती जाणार असल्या तरी ही ट्रेन थांबत असते, असं काहीतरी असतं वाटते. कारण मी ट्रेनने कधीच प्रवास करत नाही, त्याच्यामुळे मला काय एवढं माहिती नाही की का थांबत असते, कसं थांबत असते. कोणाला माहीत असेल नक्की कमेंट करून सांगा. पण मी असं थांबली होती आमची ट्रेन आधीमध्येच, असंच जंगलामध्ये किंवा एका गुहेच्या पुढं गेले थोडंसं की. तर खूप छान वाटत होतं आम्हाला की अशी माकडं आम्हाला बघायला भेटते ती. आणि नदी वगैरे, अशा मोठ्या मोठ्या नद्या वगैरे, आणि दर्या खोऱ्या, एवढं सुंदर 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 वातावरण होतं, खूप सुंदर वातावरण. बघा हे बघा किती पावसात तेवढं सुंदर वाटत असेल. मला वाटते की खूप छान वाटत असेल, पण भीती पण तेवढीच वाटत असेल, कारण सगळीकडून वरून पाणी येतं आणि आपण खालून जातो. वाव, खूप सुंदर. पण तेवढंच भीतीचं काम आहे बाबा. कोकणामध्ये गेल्यावर पण बघितलं होतं असंच. आणि करून आम्ही पोचलो एकदाची गोव्यामध्ये. आणि गोव्या संध्याकाळचा नजारा ही आहे. पोचल्या मी व्हिडिओ घेतला तिथं, कारण आम्ही झोपलो होतो नंतरनं. 11, 11:30, 12 वाजता आम्ही पोचलो स्टेशनला. मला स्टेशनचं नाव पण लक्षात नाही आता. आणि तिथं पडलं, सगळ्यात तसे बसलेत, दमल्यात, कोण पडले कोण बसले. कारण चला थोडंसं बसूया, कारण आमची गाडी यायला थोडासा वेळ होता, त्याच्यामुळं सगळेजण दमले. त्याच्यामुळं सगळेजण असं पाठ टाकले प्रत्येकाने. आणि उठलो सकाळी. आणि बघा हे सकाळी उठल्या उठल्या नाश्ता वगैरे केलं, सगळ्यांनी आवरलं. 12, 1, 2 वाजता आम्ही आणि रूमवरनं बाहेर पडलो, कारण आमच्यापासून 10 मिनिटाच्या अंतरावर बघा बीच म्हणून एक बीच होता, तिथं आम्हाला जायचं होतं. म्हणजे चला थोडंसं आता थकलं, जरा थोडंसं आराम पण झाला आणि थोडंसं फिरून येऊ म्हणून आम्ही सगळेजणी निघालो होतो. आणि आम्ही असं करून आमचा आवरला आणि आम्ही निघालो, चला फिरून येऊ थोडंसं. आता उद्यापासून तर फिरायचं आहेच, पण आजचा दिवस का वाया घालवायचा, असं म्हणून आम्ही सगळेजण निघालो. सगळ्यांना आळस पण आला होता, पण चला येऊया फिरून. आता काय करणार, दुपारपर्यंत झोपलो मस्त, पण आता येऊया फिरून म्हणा. सगळेजण आवरला आणि निघालो बीचवर. हे बघा मस्त मनू मावची कशी मस्ती चालली झाडामध्ये, कुंडीमध्ये. तर कसे मस्त हालते. 2 जण आहेत तिथं कोणतरी, आणि त्यांची मस्ती चालली. आणि ह्या सगळ्याजणी माझ्या मैत्रिणी अशा पाठीमागून येतात. तर सगळ्यांचा असा लुक असा वाटते, कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकजण हाय हाय करत होतं, हॅलो हाय करत होतं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही असं करून सगळ्यांचा लुक बघितला आहे. माझा पण लुक दाखवलेला नाही मी तुम्हाला. माझा लुक दाखवते मी बीचवर गेल्यावरती, कारण माझं आता चलत चलत कोणीच लुक दाखवू शकत नव्हतं. आणि मी ब्लॉग घेत होते, त्यामुळे माझा कोणी लुक नाही दाखवला. तर माझा बीचवर गेले तुम्हाला लुक दाखवते मी, कसे कपडे घालून गेले होते ते. आणि पहिल्यांदाच असे कपडे मी पण घातले होते. आणि समुद्र बघून, पाणी बघून, लाटा बघून खूप सगळ्यांना छान वाटायला लागलं. थकला तर सगळा थकवा दूर झाला आमचं तिथं, त्याच्या उड्या मारून मज्जा करून. आणि प्रत्येकाचे व्हिडिओ फोटो असं काढताना खूप मोठ्या मोठ्या लाटा होत्या, खूप 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 मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या. खूप छान नजारे होते तिथलं बघायला पण. आणि असं करून सगळ्याजणांचं वेगळं वेगळं काहीतरी चालू होतं. सगळेजण आनंद घेत होते त्या लाटांचा, समुद्राचा, पाण्याच्या. आणि खूप सुंदर वाटत होतं तिथं. आणि असं फायनली माझा लुक असा होता. मी असे कपडे घातले होते आणि मला खूप भीती वाटत होती एवढ्या मोठ्या मोठ्या लाटांची. आणि माझी चुलती म्हणते चल मी तुला घेऊन जाते. आणि मी जायला गेले, पण माझी चुलती माझ्या पाठीमागून आली परत, चल तुला घेऊन जाते. एक फटका दिला मला, हे बघा. आणि म्हणले चल तुला घेऊन जाते पुढं, आपण व्हिडिओ काढू, फोटो काढू तुझा. आणि असं करून आम्ही खूप एन्जॉय केला. आणि परत वापस रूमवर पण आलो, कारण आम्हाला उद्याच्याला पण फिरायला जायचं होतं. असा आमचा दिवस गेला. असा कसा होता आमचा लुक, कमेंट करून नक्की नक्की सांगा.